सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आपण आता शेवटच्या 2 प्रश्नांकडे आज येत आहोत। फायनली इतकं सगळं झाल्यानंतर शेवटी यक्षाचा हा प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न शेवटी का विचारले होते? कारण माणसाला माणूस म्हणता यावं म्हणून हा यक्ष प्रश्नांचा प्रपंच होता। आधी माणसाला या पृथ्वीवरती मानवतेचे सगळे गुणधर्म अंगामध्ये वागवून जेव्हा शांत चित्ताने संसार करता येईल। संसार याचा अर्थ विवाह मुलबाळ नाही, संसार याचा अर्थ आपली कर्तव्य परायणता, आपल्या क्षेत्रामध्ये काम करणं, मग ते कोणतंही क्षेत्र असू दे, आपल्या जीवनाचा संसार म्हणजे सगळ्या कमी जास्त गोष्टींना तोंड देऊन मनुष्य कसा उभा राहतो, किती शांत राहतो, कशानेही कसा डगमगत नाही, अशा रीतीने त्याला मनुष्यत्व केव्हा प्रदान करायचं, म्हणजे माणसाला मनुष्यत्व ही डिग्री केव्हा द्यायची आपण, थोडक्यात असा यक्षाचा प्रश्न आहे। नाही तर
या व्यतिरिक्त इतर जे जे सगळं मनुष्य करतो आहे ते सगळं व्यर्थ. आणि व्यर्थ कोण करतं? मानव सोडून इतर. मानव सोडून इतर जीव, त्यांना कोणताही हेतू नाही, बुद्धी नाही, अंतिम उद्देश नाही की काही नाही. त्याच्यामुळे मानवी जीवाला माणूस केव्हा म्हणायचो, असा यक्षाचा प्रश्न आहे. तर उत्तर असं आहे, दिवं स्पृशति भूमिं च शब्दः पुण्येन कर्मणः यावत् सशब्द भवति तावत् पुरुषः उच्यते. मनुष्य म्हणजे काय तर दिवं स्पृशति. दिव देव याचा अर्थ दिव्य. दिव्य कर्तृत्व, पुण्यकर्तृत्व, पुण्यकर्म जो करतो आणि त्याच्या पुण्यकर्मातून त्याला काय आहे, भूमी म्हणजे त्याला मिळालेला जो मान आहे, गौरव आहे, कौतुक आहे त्याचं, ते स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दूर आपल्याला ऐकू आलं. म्हणजे काय, त्यांनी पुण्यकर्म केलेली आहेत जीवनात ज्यांनी, आणि त्याला त्याच्यामुळे मिळालेला मान सन्मान, कीर्ती, कौतुक हे जर स्वर्ग आणि पृथ्वीवर सगळीकडे, म्हणजे इतर मानव आणि देव देवता हे सगळे जर त्याच्याकडे कौतुकास्पद नजरेने पाहत असतील, या सर्वांमध्ये जर त्याचा गौरव ऐकू येत असेल, तर त्याला आपण मनुष्य म्हणायचो. मग हे पुण्यकर्म म्हणजे हे पुण्यशील जे वागणं आहे, आचरण आहे, तर कशावरून ठरणार तर दान केलेलं दान, ऋषी, मानव, इतर प्राण्यांसाठी केलेले यज्ञ, सत्यता पाळणं, बोलण्यातली सत्यता, उगीचच खोटा आणायचा, विविध कर्तव्य नीटपणाने पार पाडणं, जीवनात खास अशी मूल्य बाळगणं आणि इतरांच्या जीवनात सुद्धा ती मानवी मूल्य बिंबवणं, त्याचं महत्त्व समजावून देणं, याला म्हणायचं पुण्यकर्म. फक्त स्वतःपुरतं जीवन नसतं, तर लोकांसाठीही काहीतरी करायला पाहिजे, अशी निस्वार्थी कृत्य जो करतो तो खरा मनुष्य. बस हे आधी ही चर्चा होऊन गेलेली आहे, पण हे सगळ्याचं सार आहे की जीवनात एकदा आपल्याला रिमाइंडर दिलेलं आहे की आपण जीवनामध्ये फक्त आपल्या पुरतं पाहायचं नाही आहे, तर आपण काय करायचं आहे, आपल्या स्वतःपुरतं न पाहता इतरांसाठी पण करायचं आहे, इतरांसाठी आपलं मन पण चांगलं ठेवायचं आहे आणि निस्वार्थ भावाने सगळी कर्म करत राहायची आहेत. इतकी पुण्यकर्म, इतकं चांगलं वागणं की ते कोणाच्याही लक्षात यावं, ज्याच्या त्याच्या तोंडी याचं नाव आहे. रामायणात आपण सतत ऐकतो, श्रीरामांनी असं केलं, तसं केलं, देवांनी पुष्पवृष्टी केली. म्हणजे काय, देवता सुद्धा खुश होतील असं वागणं, इतकं निरागस, इतकं निरामय वागणं माणसाला जमलं पाहिजे. आता पुढचा एक प्रश्न आहे, यहाच सर्व धनीम नरः, म्हणजे असं कोण आहे
की जो धनवान आहे, सर्व धनीम, संपूर्ण धन ज्याच्याकडे आहे, तुल्ये प्रिय प्रिये यस्य सुख दुःखे तथा एवच अतीताना गतेच उभे सहा वै सर्व धनीम नरहा. लक्षात आलं असेल तुमच्या, प्रिय प्रिय अप्रिय, सुख दुःख, सगळ्यामध्ये मनाचा समतोल राखणारा तो खरा श्रीमंत आहे. म्हणजे काय, चांगलं वाईट, सुख दुःख, भूत भविष्य, ही जी द्वंद्व आहेत याच्याशिवाय माणसाचं जीवन नाहीच. या द्वंद्वांमध्ये जो समभाव ठेवतो, कारण ती सतत येणारच आहेत, त्यांनी तो वाहून जात नाही, समभावाने तो सगळं जीवन हाताळतो द्वंद्वांना, तो खरा श्रीमंत आहे. कोणत्याही परिस्थितीत तो भाग घेत नाही मनाने. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती धैर्याने जो वागतो, सतत वेगवेगळ्या परिस्थिती येतात आपल्यावर चांगल्या वाईट, त्याच्यात सुद्धा जो हिंमत राखतो तो खरा श्रीमंत आहे. सगळी जी द्वैत आहेत, चांगलं वाईट, यश अपयश, यातलं एक काहीतरी येणारच आहे ना वाटायला, त्यांना तो तोंड देतो, पण तोंड देताना तो मनाचा समतोल राखतो. सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे मनाचा समतोल राखणं. आणि खरं तर माणसाला आहे ना, सतत सगळ्या विरोधी द्वंद्वांना तोंड द्यावं लागतं. सतत त्याला द्वंद्वांना तोंड द्यायचं आहे, त्याला सतत द्वंद्वांना तोंड द्यायला भाग पाडणं हाच मुळी प्रकृतीचा स्वभाव आहे. म्हणजे द्वंद्व म्हणजे काय, तर सगळ्या विरोधी जोड्या आहेत. एकदा सुख येतं तर एकदा दुःख, याला तोंड देणं सुद्धा मुश्किल आहे. सारखं मनाचे मूड बदलतात आपल्या, यश अपयश, सुख दुःख. आता जो मनुष्य दुःखाचा सामना करतो, दुःखाला तोंड देतो, पण स्वतः दुःखी मात्र होत नाही, दुःख सोडवतो, तो दुःखातून पार होतो, पण स्वतः दुःखी नाही होत तो. तसंच अपयशाला तोंड देतो, पण अपयशाने तो कधी तुम्हाला डिप्रेस झालेला, उदास झालेला दिसणार नाही, निराश होत नाही तो. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत आणि प्रसन्न राहतो. आणि तेव्हाच, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं, तेव्हाच आपण यशाच्या शिखरावर चढू शकतो. कमालीचं शांत राहणं, कुठल्याही परिस्थितीत कमालीची शांतता ठेवणं, ही सुसंगत व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. कुठलीही द्वैत येऊ देत, म्हणजे आनंद असू दे, दुःख असू दे, काहीही असू दे, त्यांनी भारावून न जाणं, त्याच्याकडे समत्वाने पाहणं, ही खरी संपत्ती आहे माणसाची. मग आता काय करायचं, हे बोलणं सोपं आहे हो, पण करणं कठीण आहे. मग कसं काय करायचं, तर एक छोटासा उपाय आहे. नेहमी आपण आहे ना, आपल्याबरोबर एकतर बुद्धिमान आणि विद्वान लोकांच्या सहवासात राहावं. का माहिती का, अडचणी आल्यावर आपली आयडिया कमी पडतात, म्हणून आपल्याला दुःख होतं. आता हे कसं सोडवायचं हे आपल्याला कळत नाही.
तर प्रेमाची आणि विद्वान अशी माणसं जोडावी सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, वैयक्तिक ज्या अडचणी आहेत, वैयक्तिक आपली दुःख काहीतरी, ती दुःख सोडवण्यासाठी, त्या दुःखांमध्ये शांत राहण्यासाठी आपण स्वतःच्या पायावर नाही करू शकत आहे, तर सज्जनांचा सहवास हवा, साधू संतांमध्ये राहावं. ते ज्ञान देतात किंवा ते आपल्याला शांत राहायला शिकवतात. मग आपल्याला या कठीण प्रसंगांना सगळ्यांनाच तर तोंड द्यायचंच आहे. म्हणजे इहलोकात, परलोकात किंवा या भौतिक जगतामध्ये किंवा आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला तर तोंड द्यायचंच आहे सगळ्यांना. मग काय उपाय आहे? तर एक तर बुद्धिमान विद्वान लोक सांसारिक प्रॉब्लेम सोडवायला, आणि आध्यात्मिक म्हणजे मनाची शांतता टिकवायसाठी आपल्याला साधू संतांचा संग केला पाहिजे. मग त्यांच्या शिकवण्याने आपण शांतचित्त राहायला शिकतो. एक तर हे आहे, आणि दुसरा हा उपाय आहे, बाहेरची परिस्थिती काहीही असो त्याचा विचार करून तुम्ही ती परिस्थिती सोडवा किंवा त्याचा विचार करून ती परिस्थिती उपभोगा, काही म्हणणं नाही. परंतु त्याचा प्रभाव आपल्यावर पडता कामा नये. बाहेर काहीही परिस्थिती असो, खूप आनंद असो, सांसारिक आनंद, किंवा खूप दुःख अडचणी असो, पण तरी मनाच्या शांततेवर त्याचा परिणाम झाला नाही पाहिजे हे बघायचं. हा एक उपाय आहे. मनाची समता कधीही घालवायची नाही. चिन्मयानंद तर म्हणतात की मनाची समता खूप छोट्या छोट्या गोष्टींनी जाते आपली. प्रमुख 3 गोष्टी आहेत. अनेक वेळा आपण हे म्हटलेलं आहे की एक तर काय, भूतकाळाचा पश्चाताप किंवा खंत करणं, अगदी फालतू गोष्ट आहे, निरर्थक गोष्ट आहे, पण तरीसुद्धा मनाचा समतोल ढळतो. भविष्यकाळाची ही चिंता, आणि तिसरं म्हणजे वर्तमान काळात भूत आणि भविष्याचा विचार केल्यामुळे उत्साह राहत नाही. तर या गोष्टी कशा आहेत, गीतेमध्ये तर खूप छान समजावून सांगितलेलं आहे की भूतकाळात काय घडल्या असतील ना चुका, त्याच्याबद्दल आपण शिकलं पाहिजे. भूतकाळात ज्या काही चुका घडल्या आहेत आपल्यापासून, आपल्या हातून, त्याच्याबद्दल आपण धडा शिकला पाहिजे. पण त्याची खंत करायला नको. आता त्याचा पश्चाताप करण्यात अर्थ काहीच नाही. भूतकाळ ही एक कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखी गोष्ट आहे. एक काहीही औषध संपलेली बाटली प्लॅस्टिकची, आणि ती तुटली, काय त्याची खंत करायची? औषध तर संपलेलंच आहे, बाटली तर टाकायचीच आहे, संपली. म्हणजे भूतकाळ हा निघून गेलेला आहे, त्याची खंत काय? आणि त्याची खंत किंवा पश्चाताप करण्यापेक्षा त्यातनं काय शिकायचं आहे ते शिकायचं आणि मोकळं व्हायचं. एका क्षणापूर्वी सुद्धा जे घडलेलं असतं तो भूतकाळ आहे, त्याचा विचार करून काहीही जीवनात होत नाही, वेळ वाया जातो. त्याच्यामुळे भूतकाळाचा विचार व्यर्थ आहे. पण भविष्यकाळाचा विचार करायचा असेल तर त्याचाही विचार आपण असा केला पाहिजे की भविष्यकाळ हा नियंत्रणात नाही आपल्या, आपण त्याच्यावर नियंत्रण किंवा कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे त्याचा विचार व्यर्थ आहे. भविष्यात काय होणार आहे, आपण कसं आपण हे करणार आहे, त्याचा विचार नाही करू शकत आपण कितीही काळजी घेतली तरी. आणि त्याच्यामुळे काय होतं, वर्तमान काळ हा खराब होतो आपला. वर्तमान काळात एक्साइटमेंट नको व्हायला. एक्साइटमेंट म्हणजे काय, कुठलीही चांगली गोष्ट समजली, अतिउत्साह, किंवा कुठलीही चांगली छान गोष्ट करायची आपल्याला, उत्तम कर्म करायचं आहे, आम्हाला ते फार आवडतं,
त्याच्याबद्दल अतिउत्साह, मग काहीतरी चुका होतात. अतिखुश होणं. आणि दुसरं म्हणजे भान हरपतो आपण आपलं स्वतःचं, जागृत राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वर्तमान काळात एखादं कर्म करत असताना त्यात काही विघ्न येत आहेत किंवा काहीतरी दुःख आलं आहे, ते कर्म दुरावलं जाते. तर दुःखांचा विचार, विघ्नांचा विचार किती करायचा, त्याला फेस करायचं एवढं ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ वर्तमान काळात आपण एक्साईट होऊ नये. एक्साईटला शब्द मराठीत योग्य नाही आहे, पण अतिउत्साहित होऊ नये. अतिदुःखी किंवा अतिसुखी होणं म्हणजे एक्साईट होणं. त्याचप्रमाणे काय असतं, वर्तमान काळात एखादी संधी आलेली असते आपल्याला, चांगली संधी आलेली असते आपल्याला वर्तमान काळामध्ये, तर आपण ती गमावतो. कारण काय, काहीतरी डोक्यात घेतो आणि काहीतरी उदासवाणे विचार करत बसतो कुठले तरी, आणि तो सगळा वर्तमान काळ हातातून निघून जातो. आणि मग म्हणजे वर्तमान काळाबद्दल, त्या संधीबद्दल आपण निरुत्साह दाखवला असंही, म्हणजे अतिउत्साह पण नको आणि निरुत्साह पण नको. समता पाहिजे सगळ्या गोष्टींची, की आत्ता आपल्याला काय करायचं आहे. हा वर्तमान काळ हाच आपल्याला भविष्य घडवून आणणार आहे. आत्ता आपल्याला काय करायचं हे नेहमी आपण जागृत असलं पाहिजे. अशा रीतीने अत्यंत मोलाचे धडे आपल्याला यक्षाच्या प्रश्नातून आणि युधिष्ठिराच्या उत्तरातून मिळालेले आहेत आपल्या जीवनासाठी, आणि आपण त्याप्रमाणे आपलं आचरण करायला हवं असं अपेक्षित आहे. संपूर्ण आदर्श मानवी जीवन कसं असावं हे यक्षाला प्रश्नांमधनं अपेक्षित आहे. आणि किंबहुना अपेक्षेच्या बाहेर, अपेक्षेच्या पलीकडे युधिष्ठिराने उत्तरं दिलेली आहेत. अतिशय सुरेख, युधिष्ठिराच्या सुरेख उत्तरांनी यक्षाचे प्रश्नच खुलून आलेत असं म्हणायला पाहिजे. म्हणजे युधिष्ठिराच्या उत्तरांनी यक्षाचे प्रश्न सजलेत. नाहीतर प्रश्न इतके तुटक आहेत, इतके त्रोटक आहेत की त्या प्रश्नातनं तसं फारसं आपल्याला कळत नाही, कारण खूप पूर्वीचं संस्कृत आहे. साधारण हे वेदांच्या काळातलं संस्कृत आहे. ह्याच्यापेक्षा आत्ताचं संस्कृत अतिशय मधुर आहे, सरळ सरळ अर्थ समजू शकतो आपल्याला. ह्याच्यात अनेक वैदिक शब्द आहेत, तर तसे ते प्रश्न कळत नाही. पण युधिष्ठिराने ज्या पद्धतीने ते स्पष्ट केलेले आहेत त्याच्यावरून त्या प्रश्नांचं महत्त्व अधिक वाढलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून यक्षाला आणि युधिष्ठिराला कोटी कोटी प्रणाम, खूप खूप धन्यवाद की आम्हाला, म्हणजे आज गेली कित्येक युग लोटली तरी आम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळतं आहे यातून. आणि आम्ही अतिशय हे प्रश्न आणि उत्तरं एन्जॉय केली. खरोखरी खूप कृपा आहे ईश्वराची, म्हणून हे सगळं घडतं आहे. प्रार्थना करून घेऊ. इथे हा आपला यक्ष प्रश्नाचा भाग समाप्त झालेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति.
शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.